खासदार अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सौ सुनीता बारतोंडे यांच्या पुढाकाराने फळ वाटप आणि वृक्षारोपण संपन्न। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। भारतीय जनता पक्षाचे शहर चिटणीस राजू बालाजी बारतोंडे आणि भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवार सौ सुनीता राजू बारतोंडे यांच्या वतीने या महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते। त्यांनी खासदार अशोक चव्हाण यांना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी समाज उपयोगी उपक्रमांची निवड केली। शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या गरजू रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले। यामुळे रुग्णांना आधार आणि दिलासा मिळाला। पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत संत सेवालाल महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर आणि स्मशानभूमीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। नंदीनगर परिसरात नागरिकांना फळे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे आनंद द्विगुणित झाला। या सर्व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सौ सुनीता बारतोंडे आणि राजू बारतोंडे यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रती शुभेच्छा व्यक्त केल्या आणि समाजकार्यासाठी आपली बांधिलकी दर्शवली। यावेळी आयोजित कार्यक्रमांना भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांमध्ये माधव पाटील कदम, गंगाधर डांगे, मनोज कमटे, पप्पू सोनटक्के, राम आबादार, विनोद चंद्रे, प्रभाकर पांचा, रावसाहेब चौदंते, सुनील चव्हाण, मधुकर दवणे, बबलू जानेमिया, जयदीप चंद्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज ग्रामीण रुग्णालय इथे गरजूंना फळं वाटप करण्यात आले आहे आणि मुदखेड इथे स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे। तरी सर्व भाजप कार्यकर्त्यांनी एक निसर्गाचा पोषक असलेला संदेश म्हणून वृक्षारोपण करण्यात आले आणि गरजू रुग्णांना फळ वाटप करण्यात आले। पुन्हा एकदा साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जे काही पक्षातर्फे ठरलं होतं की राज्यामध्ये ओला दुष्काळ आहे, शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत, त्याच्यामुळं असा कोणताही वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घ्यायचा नाही की त्याच्यामुळं वाईट संदेश जाईल समाजामध्ये। समाजाच्या हिताचेच कार्यक्रम घ्यायचे होते। त्याचमध्ये आमचे राजू बारतोंडे यांनी एक आज चांगला उपक्रम घेतला। निसर्गाच्या सानिध्यासाठी झाडे लावण्याचा कार्यक्रम घेतला, गरजू रुग्णाला फळ वाटप करण्याचा कार्यक्रम घेतला। असे सामाजिक कार्यक्रम घेण्याचे प्रयत्न हे गावच्या इथली मुदखेड कार्यकर्त्यांनी केलेले आहेत। मराठवाड्याचे भाग्यविधाते या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा आज वाढदिवस होता। या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या छोट्या मोठ्या आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विशेष म्हणजे पुढाकार आमचे बंधू राजू बारतोंडे यांनी पुढाकार घेतला। त्यांच्या माध्यमातून आज स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करण्यात आलं आणि त्याचबरोबर मुदखेड येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये जे गरजू रुग्ण आहेत त्यांना आज फळांचं वाटप करून आदरणीय आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा वाढदिवसाचा या ठिकाणी साजरा करण्यात आला। धन्यवाद। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार राज्यामध्ये जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्यांना लक्षात घेता साहेबांनी आदेश दिला होता की माझा वाढदिवस कुठल्याही जल्लोषात न करता काहीतरी सामाजिक उपक्रम करून माझा वाढदिवस साजरा करण्यात यावा। आमचे नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुदखेड शहरामध्ये वृक्षारोपण शमशानभूमी इथे करण्यात आला। तसंच सरकारी दवाखान्यामध्ये फळंसुद्धा वाटप करण्यात आले। आमचे आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। भारतीय जनता पार्टी शहर व तालुक्याच्या वतीने शुभेच्छा।